अरे अजून तुला पोरं नाहीत मला पोरं नाहीत करून टाकू लग्न. तू अनावर राहिलं नाही मग बाई तिथंच मारा सोडून देतो. मुंगी चावली ओ मुंगी चावली ओ. आता कसं करायचं आता? तुम्ही का म्हणून नाचताय? मला बी मुंगी चावल्यासारखं झालंय. तुला सांगू का काय बघतोय मी संध्याकाळी ह्याच घरात झोपायचंय ना. कुठून जर खाली बिळ असलं जर उंदर आले तर काय आलं हा जरा ना पटपट एवढा उशीर पाया पडलं ग. हळू ना हळू. अहो तुम्हाला म्हणलं नीट रस्ता बघा तर तुम्ही खुशाला आपटताय. चला. अरे सासरवाडी मग चांगली आहे तुझ्याकडे बघून लग्न केलंय पण असं डोंगरात डोंगरात मग काय झालं? चालायला नीट रस्ता नाही तुझ्या घराकडे. राहू द्या. आणि तसं पण हे असलं गळपाट पडलं माझ्या नशिबात. हा पण आता उगाच काय आहे माहितीये का तुमचे वडील म्हणजे सासरे बुवा आणि माझे वडील हे घनिष्ठ मित्र म्हणून हे पडलं गळ्यात कर बांधून घ्यावं लागलं माया. मोडायचा होता काय? मोडलं होय दाखवा. नाही राहू दे आता. लागत नाही तर नखरे तर बघा तुमचे किती येत. हा तुला माहितीये मला नाही लागलं म्हणून. एक गाडी घ्या घोडी घ्या त्याच्यात काय नाही तुमचं. तू ह्या आईच्या घराकडे जायला गाडीत चालणारच नाही आपल्याला घोडीच घ्यावं लागेल ना डोंगराने चालायला समजलं. आणि ती घोडीवर तुम्हाला बसवते. लय बोलू नका लय बोलत माझ्या आईला बोलाले. बया पडलं ग आतून पडताय का म्हणलं की ढकलीत का म्हणलं लगेच. मला वाटलं भिजतान. उठा पिशेत काय आणलं एवढं भरून चढ. माझ्या आईला आता लाडू आणले तर सासू सासून ठेवले होते. दिवाळीचे लाडू करंजे सगळं भरले. सगळं इकडे आणलं. हा अरे मला घरी एक लाडू नाही दिला तो खायला. त्याच्यातून घेऊ नका लाडू तुम्हाला आता सांगते माझ्या आईसाठी आणले ते आणि तुम्ही माझ्या आईला देईन चापू नका. लय हावरे तो बाहेर काय बनीला ते मै बहीण आहे मी देईन. नीट राहा जरा काय घरचे जावं तर मुंगी चावली बाय रोग आला. मुंगी चावली ओ मुंगी चावली ओ. आता कसं करायचं आता? तुम्ही का म्हणून नाचताय? मला बी मुंगी चावल्यासारखं झालंय. आज सारखं झालंय म्हणजे मला चावली. आता काय करू? पुढं चला बाय. हाय ग. आणि तुम्हाला काय सांगत होते मी काय ही बहीण आहे बारक्या बहीण मिवणी आहे तुमची. मग आता लग्नाच्या वयात आली ना. मग काय झालं? नाही बघू काय झालं? तिला नवरदेव बघू माझ्यासारखा. तुम्ही नका बघू तुमच्यासारखा नाही मी बघीन. मी चांगला दिवा घेऊन शोधन माझ्या बहिणीसाठी नवरा. तुमचं सारखं नको. चला घरी यांच्याकडे बघत काय आगाई लई फुटला मुंग्या चावल्या अशी कधी सासू आले बाय. मम्मी कुठे गेली बाय? मेवणी बाई मम्मी तुम्ही काय करताय? भेटतो ना. तुमचं काय मधी? आता तू मम्मीला भेटती मग मला इथं कोणीच नाही भेटत म्हणलं मेवणी बाईला भेटावं. इकडे मम्मी तुमचं काय चाललंय? मला इथं भेटायला कोणीच नाही. मम्मी पाणी घेऊन ये. अरे तू आईला भेटती मग मला इथं कोणीच नाही भेटायला मग भेटलं मेवणी बाईला. मित्रा ना ठेवा ती पिशवी आणा इकडं. बरी आहे का तू? हा इकडं बसा. इकडं बसा ना. बस होतं नाही इकडं बसा पटकेनी. इथं नको इकडं बसा. मम्मी ये लवकर. इथं बसतो खाली. बरं दमलं गुडघा दुखतोय. हा पलीकडे सारखा जरा. ए मम्मी ये लवकर बा कुठे गेली? जा जावायला तुमच्या लय ताण लागली. तू बनलं होय? माझ्या हाताने आणली. काय घालू का? मातीचे खाल्लेत ना दिवाळीला. हा मला दे ना. मम्मी दर अहो थांबा ना. हा तू मम्मीला घाल ना. अगं तुला सांगते मै सासू. अरे अहो थांबा की बाई. दे ना. असं काय करते बघितलं का सासू समोर चव घातली की नाही. काय खाऊ धर मम्मी काय चाललंय? तुम्हाला खायची होती ना? नाही त्याच्यासाठी झालं होतं मला. तुम्ही खा ना. अर्धे खा ना. मेवणी बाई नाही खा तुम्ही. तुमच्या नळड्यात घाला ती घास. पाहिजे अजून पाहिजे. सरकून बसा. ए मम्मी धर धर. काय झालं? नको काय कर राहिलं वा तिकडे भाग. माझ्या हाताने अगं दिवाळी संपून जमाना झाला पण आता तुझ्यासाठी ठेवलं होतं. चांगलं ना तू ऐकूनच शिकले. धरे जपून ठेव तू जावाई उडून टाकीन. बरोबर झालं. मम्मी जपून ठेव. बाया पाणी आण मला पण आणि चहा कर गाड्या लय थकलोय आम्ही.
अहो थोबडच पुसा ना, काय केलंय ते, काय लावलंय सगळं. तोच घातलं ना कानूला. मग काय पुसा ते नीट. ते असतंय बघितलं का? अगं झुरळ कुठून आली? अगं बाय 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 पुढे बाय. पुढे. मला ना काय बाई. पाय तोडला. हिचा पाय दिसा नाही का खाली? थांबा थांबा काय झालं? राहू दे आता. अवघड आहे बाया. दवाखान्यात जायचं चल दवाखान्यात. हे चल कुठं? बस ना आता, हात पाय तर धुवा, असं काय करायला लागले? तुला म्हणाले आधी पाणी पे जावय पाय धुवा, चला हा चल गा. आवरा हा तेच ना, हात पाय धुते बाई पाणी पिऊन. बस ठीक आहे नका ओरडू. कॉलेजला जाते का? जाते ना. लाडू खाल्ले का? काय आहे का? काय नाही दिसत राव. येऊन गेलो काय नाही. मग आता कॉलेज बंद आहे ना, सध्या दिवाळी सुट्ट्या आहेत म्हणल्यावर. हा मग चल फिरायला पिक्चरला जाऊ. हा चांगला ड्रेस नवाचे आत्ता घातलाय, दिवाळी घेतला होता. हा तुला घ्यायचं एखादा असं? नको. कुठे गेले? हा काय ठीक आहे. चाललंय? हे तिला विचारित होतो, काय म्हणत होता दाजी? जेवली का? सुट्टी आहे का? अजून पिक्चरला पिक्चरला डायरेक्ट? तुम्हाला म्हणलं 2 वर्षापासून म्हणते पिक्चरला जाऊ, कोपऱ्याच्या सीटवर बसू, पॉपकॉर्न खाऊ, जवळ बसू, लेकराचा तपास नाही. आता का पण माझ्या बहिणीला पिक्चरला घेऊन चालले होय तुम्ही? माझा नवरा भेटला, चला ना आता हात पाय तोंड धुवा, मग जाऊ पिक्चरला. जा असलं नशिबात पडलंय बा थोबाड तोंडाचं. काय लग्न नको व्हाय लवकर, तुझ्यासाठी ना मीच चांगला नवरा बघन, पण असलं गायबानं नको करू. काय आता चव जाईन, संसार करायचाय म्हणून असलेला झेलू राहिले. हा कसं दिसतंय म्हातारं? म्हातारं नको म्हणू, दाजी आहे तू. ते शेतात काम करीत थोडंफार, उगाच आता गावाळे राखायचं असं नाही म्हणायचं. दिसण्यावर नको म्हणून, शेवटी दाजी आहे काय. कसा आहे का नाही असा ना नवरा आहे आता मा. हा असं नाही ऐक ना, गोड खाऊन खाऊन लय कंटाळा आला दिवाळीचा. आता जरा सासूबाईला मटण आणायला सांग ना. आम्ही मटण बंद केलं खायचं. तुम्ही बंद केलं ना, हा. आमच्या दोघात चालू आहे. घरात मम्मी घरीच इकडे असलं. ग, तू नंतर पिशव्या ठेव बाई, दोन- दोन पिशवी किलो. कामाला लागती 2 घरात किलो. आलं तर. काय झालं ग? यांना मटण खायचे तर काय कर, बॉयलर कोंबडी आण. काय ते गावरान मागत आहे, मी तर मागत आहे बोकडाच. तेच आणू का मग? किती किलो सांगितलं? 2 किलो. हा बस जायला. ते काय खात नव्हतं आपल्या दोघाला 1-1 किलो लय झालं. कोणाला? ते नाही खात. त्यांना काय झालं ना खायला, मग खातात ते. खातात खातो का? आम्ही, हा. तू पण 1 किलो खाती? हा. घालती का चौमई? घातली. तुझंच बहीण नाही. बघू ते मटणाचं नंतर. आवरा बाया तुम्ही ये पटकन. ना आवरा पटक्यात जा, किचन मधला आवरा. हा तेच ए चल ग. आधी ना हा. तोंडात पाय धुवून घ्या, लांबून आले आणि तुम्ही. मम्मी लय पदर वाढलाय तू. जावई मांजरा खावला. बघितलं का मान सन्मान. हा. चल ग. अयो काय झालं काय झालं? लागलं बाय. चल तुला दवाखान्यात नेतो. नको. मेवणीकडे बघा असं लागत, आता बायकोकडे करून मेवणीकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. भारी दिसायला. पुढे गेली काय नाही. चल मध्ये घे काय. काय चाललंय? हे बघत होतो मी. काय किचनला दरवाजा आहे का? असं हा सापावानी का म्हणून रेंगत आहे? हे ना आपल्या घरात अशी फरची नाही ना. दिसत तुला सांगू का काय बघतोय मी? संध्याकाळी ह्याच घरात झोपायचंय ना. कुठून जर खाली बिळ असलं, जर उंदर आले तर काय आलं? हा कुठून येणार आहे तिकडं? उंदर घुस काय असलं तर ते चेक करतोय. आधी चेक करत का? हा डोकंच नाही बाई, तुमच्या सोबत मी खुशाल पडले इथं. हा उंदरण मांजरण बघू राहिले वाकून. आता आपल्या घरात किती आहेत माहितीये ना. मग ऐका ना, हम्म. माझ्याला असं दाखवा की तुम्ही लई चांगले येत, कमून चव घालीत आहे. घरी तर रोज मार खाता, इथं तरी ग बसा वय. गप्प बस होय. मग एक काम कर, आता शांत बसून राहतो. हा. तू आहे नुसतं किचन मध्ये काम करायचं. मी जातो म्हणजे रानातले काम करतो ना. रानात? कामाचं हा थोडं बरं. भार लागेल ना. आवरा मग पटकीशी जाऊ का मग तिला घेऊन जाऊ का काय रानात? आधी आवरून घ्या. कुठं आहे ते बाथरूम? हा काय हो आत्या, बघा तुम्हालाच फोन करणार होतो. हा झाला ना, 2 वर्ष काढले. हा द्या पाठवून. हा चाल. नाही बसले मी इथं. हा वा. अरे नालायका, गेली होय? गेले असते ना कुठं गेली असती मला सोडून? वर. नाही मी असताना काय तुला जाऊन देतो वर? अरे पण मग असं येणं तुझं बरोबर आहे का? मग कसं यायचं होतं?
चक्कर. अरे लय दिवसातून आलो मग असंच अचानक. अरे बरं आहे का तू? हा तू येता फारच हाल बेहाल झाले रे. आता जरा काम वाढलंय ना. हा ना. सासरवाडीला आलतो. बायकून तसं रानातून उडून आलं, रानातच काम करत होतो. ती म्हणली चला तसंच. बरं झालं मी लग्न नाही केलं मग. हा का नाही रे तसं नाही मजाक करत. तुझी बायको बरी आहे का? आली तिथं. आली का? हा बरी. चांगली धुई ती तुला म्हणे. कोण म्हणलं तुला? आला उडत उडत कानावर. मग असंच उडत उडत सोडून दे, मनात नको काय? ठेवू. ते कानावर आलेलं. मी कशाला लावून घेऊ मनाला? हा अजिबात घेऊ नको लावून. नाही. बरं तू इथं कशाला आला मग? मग तुलाच भेटायला आलोय मी. अरे रानात कुठं? घरी यायचं ना. अरे घराला कुलूप होतं म्हणून इकडे आलो. हा आत्याबाई मला- आत्याबाई इकडेच येत होते हा. कुलूप लावलेलं आहे तिथं. पण हे योग्य नाही ना आता लग्न झालं. माझं झालं आणि तुझं झालं. हा मग तेच जरा डोक्यात ठेव. जमतं त्याला काय होतं. काय लग्न झालेलं असलं तरी तुला जमत असेल मला नाही जमत. का बरं? तुला बायको नाही एवढी माझ्यापेक्षा बी भारी आहेत ना. मग आहे ना, मग त्याला काय होतंय. हा मग दोन दोन घास खातो का? अरे पण तू पहिले आहे ना. काय पहिले आहे ना, माझं पहिलंच लग्न झाले म्हणे पहिले आहे ना. कॉलेजची कोणाची काय मैत्रीण? मैत्रीण होते ना, मग तेवढ्या पुरतं तेवढं. कॉलेज संपलं मैत्रिणी नंतर काय होतं आपण? काय होतं हे बघ, तू आहे ना त्या गोष्टी काढू नको, उगीच माझी जखमी मीठ चोळू नको. मिठाच पुढे घरीच ठेवावं लागलं, आणायला पाहिजे होता. हे काय काम करू- तुमच्या डोंगरातले मुंग्या आहेत रे, त्याशी येताना अशा मुंग्या चावल्या ना, हा ना? लाल मुंग्या पायावर बायकून मी असं नाचत होतो. हा त्याच लोकांना स्वतः जेले कडू राहतात. काय म्हणली? हा ते रोज गोड खातात ना म्हणून. हा का? बरं तू जाणार आहे का मग? घरी ये भेटायला आत्यांसमोर असं ना घरी येऊन भेटायला? हा कोण नसतं घर, तू एकटेच असते ना? हा लाडू चिवडा करंजी सगळं दिन तुला खायला. नाही तसलं काय खात नाही मी. तू म्हणत असले प्रेमाने तर खाईन सगळंच. तसं काय नाही, आपल्याला खायची सवय. बायकोच्या हातचं खाऊन खाऊन कटाळलोय नाही आता तर मी. तू खादाड्याच होता पहिल्यापासून. हा का? अरे पण मला ना भीती वाटते, तू जातो का? चल मग घरी. नाही नाही आत्या वजही नाही लिहू राहील, तू जा बरं. मग कशी घेऊ भेटायला? संध्याकाळी येऊ का? अरे असं कसं रे, अरे माझं लग्न झाले तुला कळतं का काही? अरे आता मी महिनाभर इथं सासरवाडीला राहायला आलेलोय. अरे मग महिनाभर आहे ना, अजून लई दिवस जायचे. आज पहिला दिवस आहे ना तुझा. अरे मी इथे सासरवाडीला आलेले 5 मिनिटं थांबलो, लगेच इकडे आलोय. का बरं त्याने काही केलं नाही का? त्यांनी सगळं केलंय, पण मला तुझी गाडी घ्यायची होती ना. कशाला आलाय गाठ घ्यायला काय नु दलिंद्र. हा? काय म्हणली? अरे जरा लांबून बोल, लग्न झालंय माझं. तसे बी आपले पहिले संबंध आहेत ना, कसले संबंध? मित्र मैत्रीण. संपलं ते सगळं. कस काय? हा लग्न झालंय माझं. अरे माझं बी झालंय लग्नच हा कर. मग तुला समजायला पाहिजे, जेव्हा वेळ होती तेव्हा नाही लग्न केलं ना, तुला आता वाटत- आलंय. आता बी लग्न करा, तू तयार? बोल. नाही मी हा? माझ्या नवऱ्याला नाही असू शकत. माझा नवरा लय जीव लावतो. जीव लावतो? तुझ्यापेक्षा काही पण जास्त प्रेम करतो. तुला काय माहित मी जीव नाही लावित? अरे त्याच्या डबल जीव लावला असतं मी तुला. जाऊन त्या बायकोला लावा आधी. काय? जीव. अरे मी बायको आहे ना, लय भांडकुदळी. हा का? तुला म्हणून सांगतो, घरात घालून मला अशी हानती ना, की मग अंग वाखे वळच येत. हा हे तुझ्याच हा. चांगल्या कर्माचे फळ आहेत. अरे आज तुला पोरं नाहीत, मला पोरं नाहीत, करून टाकू लग्न. तू अनावर इथं नाही, आणि मग बायको इथंच मारा सोडून देतो. आलाय माझा नवरा. कुठं आलाय? गेलाय परत, आताच फोनवर बोलत होते ना. अरे नाही मग? आत्याबाई होत्या माझ्या. आत्याबाई होत्या होय. पण मी तरी गावात चौकशी करत असतो, मला अंदाज आहे, तू अनावर तिकडे कुठं कामाला तिकडे. हा, असू दे. मग लग्नाचं ठरवायचं का? कशाला माझ्या दुखावरच्या खपल्या मोकळ्या करतोय? एक मला आहे ना तुझ्याशिवाय करमतच नाही एवढं. तू काही म्हण, खरं मला सांगू? त्या माझ्या बायकोचं तोंडच बघू वाटत नाही, हो ना? एवढी भांडकुदळी. मला कधी कधी लय पश्चाताप होतो रे. हा. असं वाटतं केला असता आपण लो मॅरेज तेव्हा पळून जाऊन तर लय हा. बरं झालं असतं. पण परत आज विचार बी येतो कुठं नको. दिवस गेलेत. कोणाला तुला नाही मला नाही. म्हणजे? अरे म्हणजे लग्न करायला अजून बी करू शकतो ना आपण. हा तू जा, मी वाटलं माहेरी आले ना का मग आपण काय ते बोलू भेटू कुठं बी जाऊ, पण आता नको. इथंच का? मी आता 15 दिवस राहणार इथं. मग म्हणला महिनाभर. महिनाभर 15 दिवस, आणि आज हे जर कळालं माझ्या बायकोला तर आजच जावं लागेल मला रिटर्न. त्याच्यामुळे तू ना जोवर हाय ना तोवर मला बोलू दे. काय गप्पा मारू दे. काय म्हणजे जेव्हा बोलायचं तेव्हा नाही बोलला ना. तुला आता हे पुढं आठवतं का बोलायचं. आपण जुनं? दिदे होय दिदे. काय झालं ग? काय फोनवर बोलत बसली? काय झालं? अगं काय झालंय, तिथे ना तुझ्या सासरची मुलगी नाही दिलेली का इथं आपल्या बाजूला, तर ती मुलगी ना दाजी सोबत बोलू राहिली, गप्पा मारू राहिली. दाजी पण काय म्हणून राहिले तिला, आपण एका वर्गातले आहेत आणि आपण लग्न करून आपलं जुनं प्रेम होतं नसून तसं. काय सांगती खरं? अगं हा शपथ, मी आता एवढंच ऐकून आले माझ्या कानानी. तू ऐकलं? हा. यांचा मुर्दा बसवला. तू चल माझ्यासोबत आणि मला दाखव, त्यांना मी आज बघते. आपण तेव्हा सुरपारंब्या खेळायला गेलो होतो, तू वरती चढली, खाली पडायला लागली, तो पडू नाही दिलं तुला, मी झेललो होतो, आठवतं का? हा नाही तर माझा तंगडे बिंगडे चावट असता आहे ना. आउट कसं होऊन दे तुला, मला आता बायको करायची पण झाली नाही ना. तू स्वप्नच राहिलं तुझं. मी काय म्हणतो, अरे ती माझी बायको आहे ना, एवढे डेंजर आहे ना, कुठून माझ्या पदरात पडली
पळच ती संघ संसार करतोय गो. का बरं? लय बेकार रे. नुसती हानती मारती कवा सुखाने असं जगूनच देत नाही. बापरे, लय बेकार आहे लय. एवढी बेकार आहे. हा तू एक काम कर, आजच्या आज आहे ना आपण पळून जाऊन लग्न करू. असंच निघू हाय असंच काय. मस्त थाटात लग्न लावू, तिकडे जाऊ, एन्जॉय करू, गोव्याला जाऊ. तुमचा honeymoon करू. मुर्दा बशीला तुमचा माझ्यासोबत लग्न करून पोट नाही भरलं वय होय. हा. आणि मग काय फिंदरे काय करते माझ्या नवऱ्याजवळ? हा कॉलेजला होती का तू त्याच्यासोबत? शाळेत सासरची आहे ना तू? हा आणि कोणाची पोरगी ह्या झाडाला पकड का तू? आधी काय? स्वतःचं सांभाळ. हे गवत थोबड बंद कर तू. तुमचं काय थोबड बंद कर आधी, तेच मला विचारून राहिलंय. विचार मग इथं गुलू गुलू करत बसली का माझ्या नवऱ्याजवळ तू? बोलू राहिलं, नाही. बोलू राहिलं ना. ह्याच्या याला तर काय अक्कलच नाही तुम्हाला तर. आधी नंतर स्वतःचं बघा घर ते ठेवायचं नाही, दुसऱ्याला ए बोलायचं. तू थोबाड गम कर. तू बसली कस काय? तुला माहित नाही का माझा नवरा येतो? एक मिनिट, हा? माझा बांधे मी बसल नाही तर काय बोला, हा माझ्या जवळ आले, मी बाण त्याच्यावर नाही कोणाचा कानी असा ना माझ्या नवऱ्याला घेऊन कस काय बसली? गेले. मी नाही घेऊन बसले, तो येऊन बसला. तुला अगं कळतं पण का? तू कशाला बसून द्यायचं? गाववाला हा? ना, तू हा नवरा माझ्या शेजारी येऊन बसल्यावरती कसं वाटन तुला? तुला धोपटीला तिचा नवरा इथं नाहीचे मग बसायला. तुला थोबाड तोंडाच्या धोपटीन मग. माझ्या अंगावर हात उचलून हा नको. तू उचलून म्हणजे हिला सांगा धरीला काय हो काय हात कमी सोडीचा. तिला धर तिला धर तू तिला धर. मला ती जाईन काय पळून. तुझ्या नवऱ्याला धर आधी. तो बाळाच्या मागं लागलाय. थोबाड तोंडाचं. काय काय? लाज वाटत गावातली अशी लाज मेव- वाटत मेव- बस. लाज वाटते आणि हा, ऐकून घे पहिले. काय? मी त्याला तेच सांगून राहिले का लग्न झालंय माझं, लग्न झालं मग तो मला मग तुला लाज नाही का? लग्न झालंय डोरला घातलंय तरी सुद्धा जुना प्रेम जुनं प्रेम आहे तुमचं. इला काठी दे तू काठी दे. जुनं प्रेम आहे. आधी माझं ऐकून इकडे घे. इकडे तुम्ही समोर या. बाया पाहिजे ते मी पुरत नाही. मी मारिते लग्न गोवा अशी काठी घालीन. घरी हा? जाऊन चाल, ऐक माझं आधी. ए काय मध्ये बोलू नको मा नवऱ्याच्या मध्ये येऊ नको. तुला काय मागं हात काय उचलून करशील पण मग? आधी माझं नाही नाही ऐकून घे. करशील काय करशील काय? तो बाई मला म्हणतो, बसव यांच्यावर. हा? बाई. लाज वाटती का? थांब एक मिनिट, माझा हात सोडा आधी. बघितलं का हात आता? सोड. इकडे सुरू झाले. तू द्याला काना वागा लावून दी. हा लाजच नाही. आणि इथून चालती होय आणि चालती परत कशी दिसू काय? नको. कशी काय चालती हो? निघ तू लवकर. माझ्या वावरात आली, तू चालती होता नवऱ्याला घेऊन त्याला सांगून आली कशी इथं मला. बोलती ती बाया माझ्यासोबत. माझ्या बायकोला असं बोलती का? हा. दोन ठोके टाक तिच्यावर दोन वाय! ठोके. माझ्या ठोके मला वाटलं माझ्या साईडनी बोलत आहे माझ्या साईडनी बोलत आहे. तू आत्ताची हा? ती पहिली आहे. अरे होते आता नाही लग्न मग झालं दात काढून माझं. काढती तू. हसत का म्हणून हसती का म्हणून का थोबाड तोंडाचे. गुदगुद्या होत्यात. बघ ना कशी दात काढून राहिली. मला ना तुला- तुमचं ना खरंच हसायला येतं. काय हसायला येतात हसायचंय? निघ इथून पाय चालती होय. माझ्या वावरात तू लग्न करणार आहे का नाही? ठेवा त्याला लाज सोड मला विचार. लाज वाटती का काय बाई टंगडाच मोडीते. घरी चला आजच्या आज घरी चला आजच्या आज घरी चला. निघायचं लगेच वाटा वाटानी. तुला माझ्या आत्या हा निघ इथून निघ हो बाजूला. हा लाज वाटत नाही काय नाही पाणी इथून निघ. हळूच जा. होय? काय म्हणले? हळू. काय म्हणले? हळू जा. तुमचं तोंड अशी चिरीन ना, मग तुम्हाला कळण काय असतं ते. हा सोन्यासारखी बायको असून कोणता सोन्या? तुमच्या ना कोणता सोन्या? कोणतं सोन्या सोन्यासारखी बायको. सोन्यासारची. हा. मी जाऊ का अशी दुसऱ्या सोबत बसायला? होय. का म्हणली? हा? का आऊ, म्हणली? आऊ, 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 आऊ. हा? कसं होतंय? जायचंय ना तुला? निघ दुसऱ्या संघ. मी चालू याच्या संघ. काय म्हणले? काय म्हणले दुसऱ्या सोबत? आत्ता आले म्हणलं तर लय राग आलता. राग लय अशा आलता. भावळ्या तुमच्या वर झाल्या होत्या. वर झालत्या पण इकडे साईडला हे दिसली ना मला. मग कशाला तुझ्याकडे बघू मी? लाज वाटती का? हा हा? आजच्या आज घरी निघायचं. हा आजच्या आज. आजच्या आज घरी निघा. चल माझ्या सगळं. अगं तू काहीतरी दी बाया यार. ह्याला एकदाच मारून टाकी दे. तुम्ही घरी चला आणि सामान बांधून घरी निघायचे. चला चला. चल. हो, चला चल. मिळवणी बाई. चला चला चला. निके पिशवी आण मई. पळत आहे कुठं घरात? घरात कुठं पळत आहे? पिशवी घ्या. घ्या पिशवी. चला चला. मला चप्पल घालू द्या. काय नाही काय झालं? जाऊ मै बापू, चप्पल मै चप्पल हातात ओ, तुम्ही. जाऊ बापू. ओ, जाऊ बापू. मटन फिटन नको आता. हो चप्पल तर द्या. चप्पल चप्पल द्या. धर घाल पटक्यात. आली ते. तुम्हीच का? काय नको तुमचं मटण. माझाच मटण व्हायला लागलं होतं. परत चुकून सासरवाडीला यायचो नाही. चल पटक्यास पळ.